संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज परमार्थामध्ये मनाला वळण्याकरता एक प्रलोभन दाखवतायत. विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या भव्य आणि पावन उपस्थितीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र डासाळा गावात भगवान हनुमंतराय इच्छापूर्ती हनुमंतरायाच्या मंदिराच्या वर्धपन दिनाचं औचित्य साधून या गेल्या वर्षी जसा या भक्ती उत्सवाचं आयोजन झालं त्याच दिमाखात याही वर्षी या भक्ती उत्सवाचं आयोजन परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण मनोहरराव मंडाबाई गंगाधरराव वाघ यांच्या आयोजनातून त्यांचे दोन्ही चिरंजीव आदरणीय विठ्ठलराव त्याचप्रमाणे रामराव तथा सर्वच वाघ परिवार यांचं आयोजन तथा परिसरातील गावातील काही मंडळीचं सहकार्य यातून या भव्य दिव्य भक्ती उत्सवाचं आयोजन या भक्ती उत्सवातील या दुसऱ्या वर्षाच्या उत्सवातील 6व्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व वाघ परिवार सर्व ग्रामस्थ मंडळी डासाळा यांच्या माध्यमातून तथा या उत्सवाचे मार्गदर्शक आदरणीय गिरगावकर महाराज असतील त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे कृष्णाजी महाराज भोरकडे यांच्या विशेष आग्रहातून या सेवेचा योग दासाला प्राप्त झालेला आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचे चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला जाण आहे उष्णता भरपूर आहे पण तुमच्यापेक्षा मला जास्त त्रास आहे. किती अंगानं तुम्हाला फक्त गरमीची गरमी माझ्यावर 8 फोकस आहे आणि इथं संप्रदायातले कितीतरी फोकस आहेत ती एक गरमी. पकवाजातले फोकस गायनातले फोकस कीर्तनातले फोकस फार मोठी मोठी मंडळी इथं आहेत. हे कारण आहे मला गरमी जास्त होण्याचं आणि दुसरं कारण आहे तुमच्यापेक्षा घामही मला जास्त आहे. कारण तुम्हाला फक्त गरमीचा घाम आहे मला गरमी होईच चरबीचा घाम आहे. माझं कसं होत असं तुम्ही विचार करा. पण काही नाही आपण दोघंही तुम्ही आम्ही खेळी मेळी मस्त ही सेवा पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करू. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना इथं एवढी दिग्गज मंडळी आहेत एका एका मंडळीबद्दल मी एक एक शब्द एक एक मिनिट जरी बोललो तर मला कीर्तन करण्याची वेळच येणार नाही अशी स्थिती आहे. एवढी महाराज मंडळी आज या व्यासपीठावर आणि या श्रोते मंडळीमध्ये उपस्थित आहेत. ही महाराज मंडळी एवढ्या संख्येने इथं आहेत याची कारण काय काय आहेत. एक तर भव्य भक्ती उत्सव आहे पण असे उत्सव अनेक ठिकाणी असतात पण एवढी महाराज मंडळी नसतात. मग एवढी महाराज मंडळी ते उपस्थित असण्याचे कारण आहे कारण या उत्सवाचे आयोजक हे वारकऱ्याच्या सेवेचे प्रिय आहेत म्हणून एवढी महाराज मंडळी. पण या परिवाराचा वारकरी संप्रदायात काय दबदबा आहे त्याचा परिचय हे व्यासपीठ सांगते म्हणून महाराज मंडळी एवढ्या संख्येने. दुसरी गोष्ट आहे ही सर्व महाराज मंडळी परमार्थाचे अनुरागी आहेत म्हणून एवढ्या संख्येने आहेत. आणि तिसरं एक महत्वाचं कारण आहे ह्या सर्व महाराज मंडळीचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून इथे हजर आहेत. ही सर्व मंडळी त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. खरं तर मी प्रेम करावं असं कोणतंच अंग माझ्याकडे नाहीये. काय जाणू कोण जाणू ही मंडळी माझ्यावर प्रेम करतात. आणि ऐकलं का अशी मंडळी कीर्तनात असली ना बाबा मग कधी कधी वाटतं खरंच मी मोठा कीर्तनकार आहे की काय. मला वाटत नाही मी एक कीर्तनकार आहे कोणी काय आहे म्हणून. पण ही जेव्हा एवढी दिग्गज मंडळी असतात की तेव्हा कधी कधी असं वाटतं की मी खरंच आहे वा मोठा असा भास या मंडळीच्या उपस्थितीने आज होतोय. आज या ठिकाणी मृदंगाचं वैभव स्वतः मृदंग जगून विद्यार्थ्यांना घडवणारे आमचे आदरणीय नरवडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी ज्यांना घडवलं आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जी खिलार जोडी फळीफोड आहे ही भाषा पुणे जिल्ह्यात कळते इकडं नाही कळत. फळीफोड भाषा कळते का तुम्हाला. फळीफोड काय असतं ते पुणे जिल्ह्यामध्ये खिलार बैलांची शर्यत लागते शर्यत असते. तर काही सेकंदावर तेवढा घाट पार करायचा असतो म्हणून जी गोऱ्यांची जोडी हमखास तेवढ्या वेळेमध्ये हा घाट पारच करते असे काही जातवान बैल असतात त्यांना फळीफोड म्हणतात. फक्त दृष्टांत आहे ध्यानात राहू द्या. फक्त जसे ते फळीफोड गाडे आहेत तसे आमच्या वारकरी संप्रदायातले फळीफोड पकवायचे आमचे भरत महाराज आणि कृष्णा महाराज इथे. हे वाजवायला असले की छाती एवढी भरून येते. हो आणि खरं सांगतो विश्वंभर महाराज मी जाड नाही
अशी मंडळी आली ना माझी छाती फुगती, म्हणून माझी छाती मोठी झाली. आणि कधी कधी मूर्ख भेटतात त्याचे गुन्हे पोटात घालू घालू पोट तुम्ही अजून अभ्यास करा, माझ्या छातीपेक्षा पोट मोठे याचा अर्थ शहाणे कमी आहेत, मूर्ख लय आहेत या जगात. मला हे सांगायचं होतं. एवढे गोड गुणीजन मंडळी आमचे कृष्णा महाराज आहेत, आदरणीय भरत महाराज आहेत. मी ते माझ्या कीर्तनाचे किती चाहते आहेत मला माहित नाही, पण मी ज्यांच्या गाण्याचा फार चाहत आहे कृष्णा महाराजाला विचारा, भरत महाराजाला विचारा. जेव्हा मी ज्यांच्या गाण्याचा चाहत आहे, जी जी नावं पुढे येतात ना, एक नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होत नाही. आमचे शिवाजी महाराज का, कारण निकोप आणि निर्मळ गाणं फार थोडं राहिले कृष्णा महाराज. हो. आणि आता काय दृश्य बनत चाललंय माहिती का, इथं ज्येष्ठ मंडळी आहेत की ज्यांनी 4-4 पिढ्या ऐकल्यात कीर्तनकारांच्या, धुंडा महाराजापासून जगन्नाथांना, मोठे बुवा, ही सगळी मंडळी यांनी ऐकलेली आहेत. आता एक समीकरण बदलत चाललंय बाबा. बडवणं म्हणजे वाजवणं, आरडणं म्हणजे गाणं, आणि धिंगाणा म्हणजे कीर्तन, हे समीकरण होऊ पाहिजे. पण अशाही काळात गोड गळ्याचे धनी आमचे शिवाजी महाराज आहेत. इथे आता श्रोत्या सुद्धा आता एका ते काय वानू अपार हे वर्ष तुकोबरायच्या वैकुंठ गमनाचं 375वं वर्ष आहे. या औचित्याने आदरणीय पूज्यपाद माधवजी महाराज हिरळतकर हे सुद्धा या ठिकाणी गाथ्याचं नेतृत्व करण्याकरता आहेत. आणि गाथ्याचं नेतृत्व करून संध्याकाळी कीर्तनात उपस्थित आहेत, हे लय विशेष आहे. तर गाथा पारायणाचे काय कष्ट असतात हे मला माहिती आहे, कारण मी पण गाथा पारायण करणारा आहे. आणि आमच्या जीवनात ऐकलं का गुरुजी, जे काही मला दिलं गाथ्याच्या सेवेनेच दिले, ध्यानात ठेवा. जो काही आहे या गाथ्याच्या सेवेने. म्हणून ही मंडळी, बाबा तुम्ही आराम करायला पाहिजे होता, पण तरी सुद्धा तुम्ही पारायण करू नये, कीर्तनात उपस्थित आहेत, रोज आहेत पुन्हा. वा, आदरणीय महाराज आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे कृष्णा महाराज या ठिकाणी आहेत राऊत, की ज्यांच्या रासवे कृष्णा महाराज रासवे, आदरणीय कृष्णा महाराज आहेत. फक्त मला एक समजून घ्या तुम्ही, माझी अडचण एक आहे. आता जर माझ्या वडिलाला जाऊन तुम्ही विचारलं तुमच्या नातवाचं नाव काय, तर आमचे वडील म्हणतात घरी विचारून सांगतो. म्हणजे आमच्या वडिलाला गावाचं आणि व्यक्तीचं नाव ध्यानात राहत नाही, आणि तोच वारसा माझ्याकडे आलाय. माझ्या वडिलांची मिराशी गाडी माझी तीच भूक आहे. एखादी व्यक्ती अनेक वेळा भेटलेली असते, पण मला नावच ध्यानात राहत नाही. ऐकलं का, ऐकलं काका, मला नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही. का उद्या जर एखादं म्हटलं घ्या नाव, तर कोणाचं घ्यावं आज आठवत नाही ना, मोठी अडचण. म्हणून तुम्ही मला सांभाळून घेणार आहेत माझी पूर्ण खात्री आहे. आदरणीय कृष्णा महाराज रासवे पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे मंडळी, अख्खी ज्ञानेश्वरी कंठात ठेवलेली आहे. आणि गोड वारकरी संप्रदायाचं कार्य घडवायचं काम आमचे कृष्णा महाराज करतात. आणि जेव्हा जेव्हा कृष्णा महाराज वारकरी संप्रदायातील कीर्तनाचा इतिहास लिहिला जाईल ना भरत महाराज, तेव्हा अख्खं एक पान ज्या कीर्तनकाराकरता ठेवावं लागेल ते पान म्हणजे आमचे बाबासाहेब महाराज इंगळे, ध्यानात ठेवा. जेव्हा इतिहास लिहिला जाईल वारकरी संप्रदायातील कीर्तन आणि कीर्तनकार, तेव्हा अख्खं एक पान केवळ बाबा महाराजाकरता ठेवावं लागेल, ध्यानात ठेवा. आणि त्यांचेच चिरंजीव आदरणीय हरिभक्ती परायण सोपानजी काका इंगळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याविषयी सद्भाव अनेक महाराज मंडळी आहेत, आमचे माऊली महाराज आहेत. फक्त मला समजून घ्या बाबा, आता एवढं करा. आदरणीय हरिभक्ती परायण आपल्या भागाचं भूषण, आणि सध्या रामायणामध्ये ज्यांची फार आगेकूच आहे असे आमचे विश्वंभर महाराज माळोदे तेही उपस्थित आहेत. अनेक मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी सकळा चरणी जीव माझा असा भाव व्यक्त करतो आणि चिंतनाला प्रवृत्त होतो. रोज एक पक्वाजी आम्हाला भेटत नाही, आज पक्वाजी निदानी तर डझनानं तरी आहेत. आणि महाराष्ट्र गाजवणारे सगळी मंडळी आहेत. गुरुजी आहेत, कृष्णा महाराज आहेत, अजून आमचे भरत महाराज आहेत. छोटा बॉम्ब बडा धमाका आमचे शुभम महाराज इथे आहेत. बॉम्ब छोटा आहे पण धमाका लय मोठा आहे. आज घेऊ ना चटका जरा सापून, चालेल ना गुरुजी, तुमची आज्ञा असेल तर. आदरणीय शुभम महाराज आहे. आणि सगळ्यात भारी पक्वाजी इथं बसलेला आहे बघा, बागल महाराज. त्यांनी आमच्याकडे पाठ केलेली आहे, ते त्यांच्या आनंदात आहे. त्यांना कोणी जागा नाही दिली तरी ते नाराज नाहीत. पक्वाज कमी जास्त झाला तर तक्रार नाही. सिस्टीम वाले मला आवाज वाढवा ताण बी तुम्हाला नाही कणिक दिली का, बरं असो.
सगळ्यांविषयी सद्भाव. तुम्ही सर्व देवरूप श्रोते, तुमच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने अगदी नियोजित वेळेमध्ये अभंग चिंतन प्रवासाला पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करतो. फक्त कृपा असू द्या विठ्ठला. आज आपण चिंतना जो अभंग निवडलाय तो तुकाराम महाराजांचा आहे. हरिनामाकडे हरिभक्तीकडे आपल्या मनाने वळावं याकरता मनाला प्रलोभन दाखवून परमार्थ प्रवृत्त होण्याचा उपदेश तुकाराम महाराज करतात. खरं तर आपण या अभंगातून आज एक शिकलं पाहिजे. सुरुवातीलाच प्रत्येक वेळेला दुसऱ्यालाच बोलत बसलं नाही पाहिजे, कधी कधी मनाशी बोललं पाहिजे. विठाला विठाला आपलाची वाद आपणाशी. कधीतरी माणसाने अंतर्मुख होऊन स्वतःशी सुद्धा बोललं पाहिजे. परमार्थ आरसा केला पाहिजे आणि त्या आरशामध्ये आपलं तोंड पाहून आपल्याशी संवाद केला पाहिजे. तुम्हाला घटना सांगतो मंडळी, मी ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलो त्या शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या चरित्रात असं आहे की सद्गुरु जोग महाराज जेव्हा नित्यने मला बसायचे गाथा ज्ञानेश्वरी वाचायला तेव्हा समोर आरसा ठेवायचे. काय ठेवायचे? आरसा. एक ओवी वाचली, कल्पना करा. आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. अशी ओवी वाचली की जोग महाराजांनी आरशात बघत जावं. भांग व्यवस्थित आहे का, गंध नीट आहे का, मिशा वाढल्या तर नाही ना, यासाठी नाही पाहू. जोग महाराजांनी त्या आरशात पाहत जावं. आता महाराज त्यांच्या चरित्रात मामा लिहितात म्हणून मी वाक्य वापरतो, नाही तर महाराजांबद्दल ही भाषा बोलण्याची मला अधिकार नाहीये. जोग महाराज त्या आरशात पाहून म्हणायचे, अरे विष्णू, लोकांना एवढं सांगतो, तू कुठपर्यंत आलायस. हो, म्हणून परमार्थ जेवढा लोकांकरता असतो ना त्याच्याही जास्त पेक्षा मनाकरता असतो. म्हणून लोकांशी संवाद करणं, एक सांगू का, लोकाला शिकवण्यापेक्षा कधी कधी आपण स्वतःला सुद्धा शिकवलं पाहिजे. कधी आपणही अंतर्मुख झालं पाहिजे. आजचा जो अभंग आहे ना हा लोकाभिमुख अभंग नाहीये, हा अंतर्मुख अभंग आहे. तुकाराम महाराज मनाशी बोलतायत. कारण तुकाराम महाराजांनी मनाशी बोलण्याचं कारण आहे की परमार्थात तुमचं शरीर कुठे याला अर्थ नाही, परमार्थात तुमचं मन कुठे याला अर्थ. शरीर कुठेही असो, महाराजांचीच भाषा जर बोलायची जर ठरली, देह असो माझा भलतीये ठाई पण चित्त तुझे पायी असू द्यावे. मना येईल तो जन्म देई भलते कुळी भलते ठाई ते मी तुझा साकडे घालीत नाही. फक्त हृदयाहुनी तुवा नवजावे. फक्त आपलं मन देवापाशी राहिलं पाहिजे. हो, ऐकलं का? परमार्थात शरीरापेक्षा मनाला किंमत आहे. दोन उदाहरणं सांगून जातो. मनाची उपस्थिती आणि मनाचं पावित्र्य, शरीराची उपस्थिती आणि शरीराचं पावित्र्य नाही तेवढं महत्वाचं. इथं रामायण ऐकताय आपण. रामायणातल्या दोन बाया सांगतो माता माऊलीनं. रामायणात एक बाई आहे शूर्पणखा आणि रामायणात एक बाई आहे शबरी. एक शबरी आहे आणि दुसरी कोण आहे? शूर्पणखा आहे. शूर्पणखाने रामाला लक्ष्मणाला पाहिलं आणि तिच्या अंतःकरणात त्यांचं रूपानं तिला मोहून घेतलं. पण तिची रामाकडे बघण्याची नजर ही विवेकाची नाहीये, तिची पाहण्याची नजर विकाराची आहे. एक विवेकाच्या नजरेनं पाहिलेलं सौंदर्य आणि एक विवेकाच्या नजरेनं पाहिलेलं सौंदर्य. पहा, विकाराच्या नजरेनं पाहिलेलं सौंदर्य म्हणतंय काय असं हे सौंदर्य मला पाहिजे, आणि विवेकाचं सौंदर्य म्हणतं अरे ही वस्तू एवढी सुंदर आहे, हिला बनवणारा परमात्मा किती सुंदर आहे. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. म्हणून पहा, शबरी जी आहे ती विवेकाने रामाकडे पाहते आणि शूर्पणखा जी आहे ती विकारानं रामाकडे पाहते. बरं, निघाली अशी तशी नाही निघाली, आधी ब्युटी पार्लर मध्ये गेली. आता जातात ना बऱ्याचशा शूर्पण. आपलं परवा एक व्हिडिओ मी पाहिला आणि त्या व्हिडिओत असं होतं बाबा, असं होतं त्या व्हिडिओत की डासाळा परिसरातल्या सोडल्या तर सगळ्या ब्युटी पार्लर वाल्या नरकात जाणार आहेत. असं काय होतं त्या व्हिडिओ मध्ये होतं. म्हणजे का ह्या ब्युटी पार्लर वाल्या, ते राजेंद्र दाजी म्हणतात, बुढ़िया को बुढ़िया बना देते हैं. होती है बुढ़िया पण क्या बनाते हैं? बुढ़िया बना देते हैं. अशी नटून थटून आली. कोण? शूर्पणखा. बाईचा एक स्वभाव असतो,
माणसापेक्षा बाईला नटायला जास्त आवडतं आणि नटले पाहिजे, बाईचा तो हक्क आहे. शास्त्र असं सांगतं, विधात्याने जेव्हा रंग वाटले ना तर पुरुषांना फक्त एक रंग ठेवला, पांढरा. सगळे रंग स्त्रियांना दिले. बघा, देवाने सगळे सण सुद्धा स्त्रियांना दिले. पंचमीला कोणी नटायचं? बाया. राखी पौर्णिमेला कोणी लुटायचं? आलं वाटतं लक्षात, धन्यवाद माता मौल्याने. संक्रांतीत तिळाची टिकली कोणाला? माता मौल्यांना. नवरात्रात नवरंगाच्या साड्या कोणाला? माता मौल्यांना. ह्यांच्या नशिबाला एकच सण आहे, होळीच्या दिवशी बॉम्बलायचा मान यांना बाकींना काही नाही. असो, एक तर स्त्रीला नटणं हा तिचा स्वाभाविक धर्मही आहे आणि तशी नियती सुद्धा. हो, बाईला नटायला जास्त आवडत. बरं, बाईला दुसरा विषय असतो, ती नटली. हे जे बोलतोय ना, हे स्त्री विकृतीला धरून जरी बोलणं असलं, आपलं विकृती शब्द काढून टाकतो, माफ करा, स्त्री प्रकृतीला धरून जरी हे बोलणं असलं तर मला चिंतना करता गरजेचं आहे म्हणून हे विस्तार करतोय मी. नाहीतर आमच्यासारख्या कीर्तनकारांनी एवढा विस्तार करू नये. ऐका, स्त्रीला नटायला आवडतं. दुसरी गोष्ट, स्त्रीची एक अपेक्षा असते, आपण नटल्यानंतर आपल्या नटण्याची कोणीतरी दखल घ्यावी. आणि स्त्रिया घेतात. पुरुषानं किती भारीचा शर्ट घालून येऊ द्या, दुसरा पुरुष बघणार पण नाही. पण श्रोत्यामध्ये एखाद्या बाईनं जर नवी साडी नेसून आली, यशा जणीला म्हणतो, तिच्यावर जर प्रेम असलं तर ती कमेंट देते, पण या म्यूट वर कमेंट असतात. आणि मनातलं असं बी असतं, दोन्ही असतं तिथं, लाईक अनलाईक दोन्ही असतं. बाईची दखल असते, नटावं. बाईची दुसरी अपेक्षा असते, माझ्या सौंदर्याची कुणीतरी दखल घ्यावी. शूर्पणखा नटून गेली, पण रामानं तिच्या सौंदर्याची दखल नाही घेतली. अपेक्षा आहे शूर्पणखाला की रामानं माझ्याकडे पाहावं आणि माझ्या रूपाला भुलावं. ही कोणाची अपेक्षा? शास्त्रीची. शूर्पणखेची अपेक्षा आहे, माझ्या रूपाला भुलावं. तर रामप्रभू पाहतही नाहीत. रामप्रभू म्हणतात, हे बाई, तुझा लक्ष ज्या प्लॉटवर आहे त्याचं भूमिपूजन झालेलं आहे, हा प्लॉट अजून रिकामा आहे. लक्ष्मणाकडे पाठवलं, बस. मला लक्ष्मणानं काय केलं ते नाही सांगायचं. रामानं पाहिलं नाही, तिच्या सौंदर्याची दखल घेतली नाही. मग तिनं कारस्थान केलं, सीतेला रावणाने पळून नेलं. सीतेच्या वियोगात रडणारे भगवान रडत रडत शबरीच्या दारामध्ये गेले. कोण्या शबरीच्या दारात गेले? जिने कितीतरी दिवस झालं दात घासले नाही त्या शबरीच्या दारात गेले. कोण्या शबरीच्या दारात गेले? जिने कितीतरी दिवस झाला आंघोळ केली नव्हती त्या. कोण्या शबरीच्या दारात? जी खालच्या जाती जन्माला आली होती त्या. कोण्या शबरीच्या दारात? जिचे डोळे वाट पाहून पाहून खोल गेले तिच्या. कोण्या शबरीच्या दारात? जिच्या तोंडात एकही दात नाही, त्या शबरीच्या दारात गेले. आणि तिथे गेल्या गेल्या म्हणले, सुनहु भामिनी कहू एक बाता. शब्द काय? भामिनी. भामिनी शब्दाचा अर्थ आहे सुंदरी. म्हणजे शूर्पणखेला अपेक्षा आहे, रूप सुंदर आहे, पण प्रभू पाहत नाहीत. आणि शबरीला अपेक्षा नाहीये, तसं तिचं शरीरही नाहीये, तरी प्रभू तिला सुंदरी म्हणतात. याच एक कारण आहे, शबरी आपलं शूर्पणखा वरून सुंदर आहे, आतून कपटी आहे. शबरी वरून सुंदर नाही, पण आतून सुंदर आहे. परमात्मा वरचं सौंदर्य पाहत नाही, परमात्मा आतलं सौंदर्य पाहतो. म्हणजे परमार्थात मनाची काय आहे? गरज आहे. अजून एक रामायणातला प्रसंग थोडक्यात सांगून जातो. आदित्य देवाचा स्वभाव सांगतो. परमात्मा कसा आहे? अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो
काय झालं, रामरावणाचं युद्ध झालं. रामरावणाचं युद्ध झाल्यावर रामप्रभू म्हटले, लखनजी म्हणतात, दादा या वानर जे आहेत ना यांनी फार मदत केली. आपल्या विजयाचं सगळं श्रेय कोणाला आहे? वानरांना आहे. कारण पुढे तुकोबार आहे तेच म्हटले, वानरा हाती लंका. कोणा हाती? वानरा हाती. वानरांची भूमिका महत्वाची आहे. आणि त्यातली त्यात ऐका म्हणे देवा, ह्या वानरांनी मदत केली पण हे ढाबे जोडून नाही केली. ढाबे जोडून मदत करणारे वानर आपण पाहिलेत आता. मग ह्या वानरांनी मदत कशी केली? आगा राणीचे पाले खाईरा आणि नेवाने केली लंकेश्वरा, झाडाचा झाड पाला खाऊन. आणि मला असं वाटतं दादा, या वानरांना श्रम परिहारा करता, हो श्रम परिहारा करता आपण अयोध्येत नेऊ. आणला अयोध्येत आणून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. सगळ्या सुविधा अयोध्येत होत्या. कोणाला? या सर्व वानरांना. पण काय असतं, आपलं झोपडं असू द्या, पाहुण्याचा बंगला असू द्या, पाहुण्याच्या बंगल्यात किती दिवस करमत? का पांडुरंग? 2 दिवस, लय झालं तर 3 दिवस, आणि सप्त्याला हिंडायची सवय असेल तर 7 दिवस. एकदा काला झाला ना गुरुजी, किती मोठा बंगला असो, बस त्या सगळ्या वानरांना किष्किंधेची आठवण यायला लागली. रामप्रभूने हेरलं. रामप्रभू म्हटले ह्यांना आठवण घरायची यायला लागली. रामप्रभूनं बोलवलं जवळ. कोणाला? नल, नील, जामवंत, सुग्रीव, अंगद, केसरी हे प्रमुख जे होते वानरातले, त्यांना बोलवलं. रामप्रभू म्हटले, मला असं वाटतं नल, नील, जामवंता आता भरपूर राहिले तुम्ही अयोध्येत, आता तुम्ही किष्किंधेला गेलं तरी चालेल, जशी आज्ञा देवा तुमची. गेले पिशव्या भरायला बाकीचे सगळे. पण लक्ष्मणाला हे आवडलं नाही. तो रामप्रभूला म्हटला, लखनजी रामप्रभूला म्हणतायत, दादा आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला कोणी जा म्हणतं, बरं ते पाहुणे कोण आहे त्याचा विचार तरी करायचा. अहो एवढं तुम्हाला कसं कळत नाही दादा? लक्ष्मणा मला कळत नाही असं तुझं मत आहे. मग त्यांना जा का म्हटले तुम्ही? रामप्रभूने जे उत्तर दिलं ना ते मला चिंतना करता फार गरजेचं आहे. रामप्रभू म्हटले, लक्ष्मणा आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला जा असं म्हणायचं नसतं. हे मॅनल्स मला पण आहेत, हा व्यवहार मला पण आहे. मग जा का म्हटले? ऐका बरं लक्ष देऊन उत्तर. काय झाले म्हणे लक्ष्मणा, ते आहेत देवाजवळ पण चिंतन करतायत संसाराचं. आहेत कुठं? रामाजवळ. आणि चिंतन कशाचं चाललंय? संसाराचं. मग लक्ष्मणा देवाजवळ बसून संसाराचं चिंतन करण्यापेक्षा संसारात जाऊन देवाचं चिंतन करू दे ना त्यांना. म्हणून शरीर कुठे याला अर्थ नाही, मन कुठे याला अर्थ आहे. तो कोबरायचं नुसतं एक प्रमाण सरळ म्हणतो आणि पटकन अभंगाकडे वळतो. जवळी नाही चित्त काय मांडीले प्रेत. मन फार महत्वाचं आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय पाहिलं आणि आपल्याकडे जुने कीर्तनकार सांगायचे ना, शरीरात पाहिजे पित्त, संसारात पाहिजे वित्त आणि परमार्थात पाहिजे चित्त. हे सगळ्यांना पाठ आहे, सगळ्यांना पाठ आहे. ते चित्त पाहिजे. पण हे चित्त, हे मन परमार्थात सहजासहजी येत नाही. हे पोरो तुझं नाव काय? भाऊराव. बरं तुझं रे पुढे सर ह्याला पाहिलं येते. कोणाच्या संस्थेतली मुलं आहेत? आपल्या संस्थेतली. थोडं बोललं तर चालेल का त्यांच्याशी? चालेल, बोलताल का रे माझ्याशी? बंगला असं असं वाटतं का नाही? कबूल केलं. बंगला पाहिजे भाऊराव, असं काम करायला. बंगला पाहिजे का नाही? पाहिजे. गाडी असं वाटते का नाही? गाडी पाहिजे. पैसा बायको लाजली त्यावरती कळालं मला काय म्हणायचे त्यांना. लवकर हो म्हणा नाही तर नाही म्हणा. हो म्हणायचं असेल, हो म्हणले इथं थांबा, आणि नाही म्हणले तर माझ्या गाडीत बस. बघा विचार करा काय असेल. मन सगळीकडे जात, पैशावर जात, बंगल्यावर जात, पण मन परमार्थाकडे लवकर येत नाही. महाराज मुंबईला एका म्हातारीने मला प्रश्न विचारला होता. म्हणे महाराज एक प्रश्न विचारू का? विचारा. नाही महाराज, सगळं भेटावं वाटतं, देव भेटावा असं का बरं वाटत नाही? सगळं भेटावं वाटतं पण देव भेटावा असं का वाटत नाही? पटकन व्यासपीठावरचा खाली उतरलो, त्या म्हातारीच्या पाया पडलो. तिला म्हणलं, माय निदान तुला हे तरी वाटलं, अजून आम्हाला हे सुद्धा वाटलेलं नाही. निदान तिला हे तरी वाटले
की मला देव भेटावा असं का वाटत नाही? आम्हाला अजून ते सुद्धा वाटलेलं नाही. मन परमार्थात येत नाही आणि त्याच्याशिवाय खरा परमार्थ होत नाही. मग या मनाला आणावं लागेल. तुकोबरायचं प्रमाण सांगतो. मोहरोनी चित्ता वरी हळूचा नो हिता. चित्ताला काय करावं लागेल? गोंजरावं लागेल. एखादं पोरग जर शाळेत जात नसतं, जाईन गेलं तर त्याला काय करावं लागतं? बाळ्या जाय रे, असं बरं नाही रे, हा शाळेत जा. कधी प्रेमानं बोलावं लागतं, कधी रागवून बाळ्या जातो नाही, कधी रागवावं लागेल, कधी फटके मारावे लागतील. तसं मन सुद्धा परमार्थात येण्याकरता कधी कधी या मनाला गोंजरावं लागेल, कधी कधी त्याला खाऊ द्यावा लागेल. आणि तुकोबराच्या गात्यात ते सगळे प्रकार दिसून येतात. मनाला गोंजरलेले दिसून येतं आणि मनाला फटके दिलेले दिसून येतं आणि मनाला प्रलोभन दाखवलेले दिसून येतं. जरा बोलू का 2 मिनिटात? थोडं जातो माग, ऐका. तुकोबरायचं प्रमाणे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन. आमचं युद्ध दोघाशी, समाजाशी युद्ध आहे आणि आमचं युद्ध मनाशी. समाजाशी युद्ध करावं लागतं का नाही? तुम्हाला काय वाटतं? परमार्थामध्ये समाज आपल्याला सहजासहजी स्वीकारतो? समाजात एक वर्ग असा आहे, तो परमार्थिकाचे दोष कुठे दिसतील हे पाहण्याकरता तत्पर आहे. तुकोबरायचं प्रमाण आहे. हो, तुकोबराय म्हणतात, पाहे संतांचे उणे आणि छिद्र छळावया सुनी. आता समजा उदाहरणार्थ, माझा एक भाऊ आहे, अजून पितो. काय करावं त्याला? त्याला गुन्हाचे आहे. काय करावं? समाज काय म्हणणार? महाराजाचा भाऊ दारू पितो रो. पण मला म्हणायचंय समाजाला, कधीतरी असं म्हणा ना रे, दारू पिणाऱ्याचा भाऊ कीर्तन करतो. कधीतरी म्हणा ना, म्हणा. महाराज माझ्या आमच्या घरात 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही. आमचा आजा शिलू मध्ये राहत होता. तर आमचा आजा घरात 8 माणसं होते तर 2 कोंबड्या कापित होता. एका कोंबडीचे 4 तुकडे. पुन्हा कोणी कोणाच्या वाट्यात हात घालायचा नाही. फक्त असं म्हणू नका महाराजाचा आजा कस काय कोंबड्या खात होता. उलट म्हणा, कोंबडा खाणाऱ्याचा नातू कीर्तनकार झाला. ते काय, कृष्णा महाराज माझ्या गळ्यात माळा जास्त आहेत, मला जरा आवड आहे ती. असं माळा भरपूर आहेत गळ्यात. आणि अशा माळा कोणी पाहिल्या तर लोक म्हणतात, महाराज एवढ्या माळा का घातल्या? असं लोक मला काय करतात? प्रश्न, एवढ्या माळा कशाला घातल्या तुम्ही? मला माझ्या 7 पिढ्यात कोणी घातल्या नाही, त्यांच्या नावाच्या मी घातल्या. तुला काय करायचं? माझ्या 7 पिढ्यात कोणी घातली नाही, सगळ्याच्या नावाने. ही बघा माया खापर पंजाच्या नावाची. असं समाज असा आहे, परमार्थिकाला छळतो. हो, गण आणि गोत्र सर्व हसताती मज. गण आणि गोत्र सर्व हसताती याचे मनोजवन येण्यासाठी येली लाज. याचे मनोजवन परमार्थात बाहेरचे लोक बोलतात यात नवल नाही, घरचे नीट बोलत नाही. घरचे सुद्धा. महाराज जेव्हा मी आळंदीला गेलो ना, तर आमचे पाहुणे रावणे म्हणायचे, काय हरिभाऊ पोरग आळंदीला पाठील, काय मिळतं तिकडं? त्यांना माहित नव्हतं तिकडं काय काय मिळतं.
घरचे सुद्धा पाहुणे रावणे सुद्धा नीट बोलत नाही. तुकाराम महाराजांचे शब्द लय गोडे बाबा तिथे. त्या अभंगाचं शेवट आहे, तुका म्हणे त्यांचा संग नोहे भला आणि शोधित विठ्ठला जाऊ. आता आता त्या लोकांचा संघ बरा नाही, शोधत जाऊ, पण जाऊ कुठं आणि जाऊ का याच्याकरता प्रमाण लय गोडे तुकाराम महाराजांचं. तोंड न दाखवावे ज्याला, या लोकाला तोंड दाखवाच वाटत नाही म्हणजे महाराज. का बरं? न मिळती एकाएक जय नगरीचे लोक भले ते राहू नये. तुका म्हणे दरी आणि सेवित आहे तेची बरी. त्रासोनिया बोले तुका आता लोका दंडवत. किती प्रमाण देऊ? तोंड न दाखवावे जना, शब्द लय गोड आहे तो पुढे. शिरे सांदी भरे राना, त्या गाथ्यात वाचाची एवढीचे अभंग 2-4 लयच गोड आहेत. तोंड न दाखवावे जना, शिरे सांदी भरे राना. महाराज पुढे म्हटले, एकांत तो जाना तयासाठी लागला. तोंड धोकाचं पाहू वाट ना म्हणे मला. मी एकांतात गेलो, पण कशा करता गेलो? त्याच्यासाठी एकांत धरला. एकांती राहणे विठोसाठी, नाही बोलो फार बैसो जनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिय दमी. एकांती राहणे विठोसाठी. लोकांच्या युद्धाला मर्यादा आहे. लय म्हणजे लोक लय शिवाय देऊ लागले, बोलायला लागले ना, द्यायचं सोडून एककडे जायचं. पण हे युद्ध सोपं आहे, पण त्याच्या पुढे युद्ध चालू होतं मनाचं. राम 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 राम. हे युद्ध मात्र मोठं अवघड आहे, अति कठीण आहे. मग त्या मनाशी युद्ध करत असताना कधी सामानं करावं लागतं, कधी दामानं करावं लागतं, कधी भेदानं करावं लागतं, तर कधी दंडाने करावं लागतं. नुसते प्रमाण देतो नाही तर एक मुद्दा 20-20 मिनिटाच्या चिंतनाचा आहे. तेवढं भांडवल माझ्याकडे आहे आणि तेवढा आम्ही अभ्यास केलेला आहे. तेवढा केलाय आम्ही अभ्यास. नुसती प्रमाण देतो, उलट्या चरण उलट जातो थोडस. मनाला दंड. मन मारुनी मेंढा मोठी, आशा मनसा तृष्णा सुटी. मन रूपी मेंढा एका बुक्कीतच गार केला. असा पकवाज नाही ना झाला गार, एका बुक्कीतच गार केला. मन मारुनी मेंढा मुठी, मन रूपी मेंढा एका मुठीत मारला, त्याला दंड दिला. कधी कधी भेद केला. भेद काय असतो? भेदाची पद्धत सांगतो तुम्हाला. आपले मतदान झालंय का तुमचं? हा झालंय ना? तुमचं तिकडे का इकडे? 20 तारखेला जा तिकडं. असं इकडचं झालंय ना. पण भेद कसं असतं माहिती का? भेद नीती अशी असते, माझ्या विरोधात. आता विठ्ठल भाऊ तुम्ही का नाही उभे राहणार माझ्या विरोधात? पण 2 मिनिटं फक्त. रामभाऊ विठ्ठल भाऊ खाली येत वाटतं. रामभाऊ तुम्ही माझ्या विरोधात उभे राहिले तर भेद नीती काय असते? जेव्हा तुम्ही मला साम दाम दंडाला ऐकत नाही ना, तेव्हा भेद करावा लागतो. भेद म्हणजे काय? तुम्हाला ज्यांचं बळ आहे ती माणसं फोडावी लागतात. ते काय करावे लागतात? ती माणसं फोडावी लागतात. तसे मन आहे ना, या मनाला सहकार्य कोणाचे? दृष्टी आपलं थांबा. तपाशी ते मन करू पाहे घात. प्रमाण लक्ष देऊन ऐका. तपाशी ते मन करू पाहे घात आणि धरोनी सांगात इंद्रियांचा. ह्या मनाला सहकार्य कोणाचे? इंद्रियांचे. मग तुकोबाऱ्याने काय केलं? एक इंद्रियच फोडलं. हे वाचे इकडे, गोड विठोबाचं नाव घे, लय गोड आहे. हे काना इकडे, विठोबाचे गुण आहे, घेई घेई तुम्ही ऐका रे कान. ही भेद नीती आहे मनाला इकडे वळवण्याकरता. चला, दंड नीती झाली, भेद नीती झाली. कधी समजावून सांगितलं, न करी रे मना काहीच कल्पना. पण काळच असा आहे, तुमच्याकडे येतो पण काय द्या. नियम असा आहे, तुम्ही बिल्डर आहेत ना, तुम्हाला लवकर कळेल ही भाषा. जेव्हा कायद्याचं वजन पडत नाही तेव्हा म्हणावं लागतं काय द्यायचं बोला. आधी कायद्याचं बोला आणि कायद्याचं नाही जुळलं की मग काय द्यायचं बोला. लक्षात आलं ना? तुमच्या आलं का? नसलं आलं तर ताण घेऊ नका. लय ताण घेतला तर माझ्यासारखे वाळून जातात. लय ताण घेऊ नका. कायद्याचं बोला. कायद्याचं कळालं नाही मग काय द्यायचं बोला. काय द्यायचं बोला. आणि मग हे मन परमार्थात वळावं. अनेक उपाय केले. जेव्हा मन यायला तयार नाही तेव्हा तुकोबारांनी प्रलोभन दाखवली. त्यातलं प्रलोभन
तुझं दुसरं चरण तेथे माझ्या माना होय फकीरा तेथे माझ्या माना होय फकीरा तेथे माझ्या माना होय फकीरा तेथे माझ्या होय फकीरा तेथे माझ्या माना होय फकीरा तेथे माझ्या मना तेथे माझ्या होय पक्षीराज माझ्या मना होय पक्षीराज साधा ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर करा बरं. इतके ब्रह्मचारी भेटले कुठं? या 10-5 जणांचा फोन नंबर तरी द्या आम्हाला. कळस बसवायला लय अडचण येते. कळस बसवायला लय अडचण येते. शुभम तुझं झाले का? यांचे झालेत का? लोकांचे हातवर केला का? काय केलं नाही सांगू का? जिरली यायची. हे लग्नाला एवढे वैतागले हातवर करायची वासनाच राहिली नाही. जिरली का नाही? लिहून देतो लिहून तुमच्या सगट मीन माझ्या सगट तुम्ही. ज्याचा संसार 1 एकराचा आहे त्यालाही आणि ज्याचा 10 एकराचा आहे त्यालाही, ज्याचा 1 लेकराचा आहे त्यालाही, ज्याचा 10 लेकराचा आहे त्याचाही, ज्याचा 1 खोलीचा आहे त्याचाही त्यालाही आणि ज्याचा 10 खोल्याचा आहे त्यालाही, ज्याचा 1 बायकोचा आहे त्यालाही. पुढचं ऐका आधी. किंवा ज्याला बायको नाही त्यालाही असं म्हणायचं होतं मला. तुम्ही गडबड केली. गडबड नका करू. लिहून देतो लिहून. खरं सांगा आठवड्यातून एकदा तरी वाटतं का नाही ह्या भानगडीत पडलो नसतं तर बरं झालं. खोटं नाही बोलायचं देवाच्या दारात. काय काय भाग्यवानाला रोज वाटत. सोपं नाही पण मना किती रे लागला संसाराच्या आधी जिरली नाही तुझी. किती सांगायचं तरी तुला किती. सोड आता बस झालं. तू का म्हणे टाकी संसाराचा छंद सोड.
आणि हे कर म्हणा आता काय, तेथे माझ्या मना होई पक्षीराज. तिथं माझ्या मनात तू पक्षीराज हो. पक्षीराज होच हा शब्द का वापरला असेल त्याच्याकरता 2 मिनिटं घेतो. पक्षीराज म्हणजे कोण? गरुडाला म्हटलं जात. पक्षीराज कोणाला म्हटलं जात? एक फळ राज आहे. आंबा काय आहे? फळाचा राजा आहे ना. तसं पक्षामध्ये राजा कोण आहे? गरुड आहे. पक्षीराज आहे गरुड. गरुडाचंच नाव का घेतलं? पक्षीराज का म्हटलं पाहिजे? त्याचं कारण आहे, आता तू बारका सोरका होऊ नको पक्षी, एकदम पक्षीराज हो. त्याचं कारण काय? चिमणीला उडायच्या मर्यादा आहेत, कावळ्याला उडायची मर्यादा थोडी जास्त आहे, घारीची मर्यादा त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण ज्याला उडण्यात मर्यादा नाही तो पक्षीराज आहे. कधी कधी आपलं मन चिमणी होतं, कीर्तनाला जाऊन येत, लवकर लक्षात नाही यायचं सगळ्यांच्या. कधी कधी मन काय होतं? चिमणी होतं. 9ला कीर्तनात जातं, 11ला नवी चप्पल घेऊन घरी जात. सगळे नाहीत तसे, पण काही. कधी कधी मन हे घेत, कावळा होत, लय झालं तर पंढरपूरला जाऊन येत. कधी कधी मन घार होत, 4 धाम यात्रा करून येत. पण आता बस, हे आता चिमणीन पाखरून एकदम पक्षीराज हो, गरुडासारखी झेप घे. बस झाला, आता गरुडासारखी झेप घे. देव पाहावं, देव पाहावं, अरे उंच ठाई उभे राहावं. एक अर्थ, ध्येय चांगलं ठेव, परमार्थात येऊन सावध होणे भजनी लागा, देव करा कैवारी. ध्येय चांगलं ठेव, एक अर्थ. दुसरा अर्थ मला करायचा आहे, पक्षीराज. काय झालं? गरुडाच्या ताकदीची थोडी गंमत सांगतो. ही लंका पहिले सोन्याची नव्हती. भावार्थ रामायण उघडा तुम्ही, युद्धकांडातला 21वा आणि 22वा अध्याय, आपलं सुंदर कांडातला. भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय क्रमांक 21 आणि 22 जरूर उघडून बघा. हो, उघडून बघत जा, कीर्तन करायला सांगत जा उघडून बघत जाय म्हणून. असो, 21 आणि 22 अध्याय. तिथं गरुड, ते काय झालं, हनुमंत जेव्हा गेले लंका जाळी ना हनुमंतानं, तर हनुमंत एखाद्याचं घर जाळणं चांगलं आहे का? तर नाथ महाराजांनी सांगितलं, अरे जाळलं ते चांगलं झालं म्हणे. आधी लंका सोन्याची नव्हती, हनुमंतामुळे सोन्याची झाली म्हणे. काय इतिहास आहे त्याचा? त्याच्याकरता इतिहास सांगितला. निम्मा तुमच्या कानावर आहे म्हणून विस्तार जास्त करत नाही. हो, एक हा हो नावाचा गंधर्व आहे, तो नारदाच्या शापाने नक्र झालाय. आणि इंद्रद्युम्न नावाचा एक राजा आहे, हो, तो नारदाच्या आपलं अगस्तीच्या शापाने गजेंद्र हत्ती झालेला आहे. दोघांची मुठभेड झालेली आहे आणि हत्तीने आवाज दिला, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणच हाक देईल हाके. भगवान निघाले पण त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. हा कहे लक्ष्मी, तो ती कहे गजराज. इतक्या जलद भगवान पळाले. भगवान गेले, नक्र मारला आणि इंद्रद्युम्नाचा जो गजेंद्र झाला होता त्याचा उद्धार केला. आणि माग दापात देत देत गरुडा आला. एका पद्धत झाली का देवा, एवढं कुठं पळायचं असते का? अरे गरुडा शांत हो, शांत हो. काय तुमच्या माग पळू पळू लय बेजारी म्हणजे, एवढी भूक लागली आता काय खाऊ म्हणजे? काय नाही म्हणजे, तू पक्षी आहे, तुला मांसाहार करायची परवानगी. हे नक्र आणि हा गजेंद्र खाऊन टाक. पोळीच पिकली. एका पायात गजेंद्र हत्ती धरला आणि एका पायात गरुडाने नक्र धरला. दोन्ही घेतले, पण एक तेवढ्याच ताकदीचा पक्षी ह्याच्या डाव, आता मला नाव आठवे ना, भावार्थाला म्हणत ते नाव आहे, मी वाचलं पण तुमच्या आशीर्वादाने विसरलं बघा. नाही, माझी बुद्धी चांगली आहे, तुमचा आशीर्वाद वाईट आहे बघा. मला त्याचं नाव आठवे ना त्या पक्षाचं. तो नाही 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 संपत्ती वेगळं. भूभ्रंग भृंग, अगदी बरोबर, हेच नाव आहे. वाजवा टाळ्या ह्याच्या. हा, जे सांग भूभृंग नाव सांगितलं. वा, कीर्तनकारांनी ध्यानात ठेवलं पाहिजे, कीर्तनात असे पण श्रोते असतात, असे श्रोते आहेत. भ्रुभंग, अगदी बरोबर. भ्रुभंग, भ्रुभंग पक्षी आला, गरुडाशी युद्ध केलं, गरुडाने त्याला मारलं. एका पायात गजेंद्र, एका पायात नक्र आणि तोंडात ते भ्रुभंग तोंडामध्ये धरला आणि निघाले. आता निवांत आडुशाला जाऊन खाऊ म्हणले. भली मोठी एक जांभळाची शाखा होती,
त्याच्यावर जाऊन बसले खाण्याकरता. तर ती कडकन वाजली. काय ती शाखा वाजली. अरे वाजली, सहज पाहिलं तर त्याला वालकिल्य ऋषी उलट टांगून तप करू लागले. यांचं तप भंग झालं तर माझं काय होईल. पुन्हा त्यांनी त्याच चोचीमध्ये ते 60,000 वालकिल्य ऋषी जे उलट टांगून तप करू लागले ती चोचीमध्ये धरली. एका हातात नक्र, एका हातात गजेंद्र, भ्रुभृंग आणि ही फांदी 100 योजनाची. त्याला लटकलेले ऋषी एवढे घेऊन त्रिकुट शिखरावर जाऊन बसला, थांबला. ह्यांचं तप कधी भंग होतं. शेवटी बापाला काळजी पोराची. कश्यप तिथं आले आणि त्यांनी त्या ऋषींना सांगितलं माझा पोरगा लय वेळचा ताट कळलाय, तेवढं त्याला मोकळं करा. त्यांनी तप सोडलं आणि ती जी जांभळाची शाखा होती गरुडानं तिथंच टाकली, त्रिकुटावर टाकून दिली. ती जमिनीत आरली. नंतर त्याचं काय केलं ते केलं, जे ठरलं होतं ते केलं पुन्हा. आणि पुढं काय झालं तिथंच यक्षांना लपण्यासाठी कबीर तुलसीदासजी म्हणतात ते मग कुबेरा करता तिथे एक नगरी रचली. तीच रावणाने हडप केली. कोणी? रावणाने हडप केली. आणि ती जांभळाची फांटी होती ना ती तिथं दबून राहिली. आणि जेव्हा हनुमंतानं लंका जाळली तेव्हा त्या जांभळाची जी फांटी होती तिला ऊत आला. ती उतली आणि तीच जांभळाची फांडीपासून आणि अग्नीपासून सगळी लंका सोन्याची झाली. म्हणून ते सोनं कोणतं? जांबूनद. सोन्याचे प्रकार आहेत. सोनं एक प्रकारचं नाहीये, अनेक प्रकारचे. गेरू सारखं दिसणारं सोनं, जांभळासारखं दिसणारं सोनं, हळदी सारखं दिसणारं सोनं, असे 8-10 प्रकार आहेत. सगळे माहितीत पण त्याची फी वेगळी आहे सांगायची. या फी मध्ये नाही होत ते. असो, सांगण्याचं तात्पर्य एवढी ताकद गरुडात आहे. महाराज गरुडानं जेव्हा देवाशी युद्ध केलं ना, देवाशी युद्ध, तर तो कोणाला ऐकेना. तो भगवान विष्णू युद्धाला आले आणि तिने सुदर्शन सोडलं. तर या गरुडानं विष्णूचं सुदर्शन दाढाखाली ठेवलं. जसे काय काय लोक तंबाखू ठेवतात ना तसं देवाचं सुदर्शन कुठे ठेवलं? दाढात ठेवलं. एवढा ताकदवान. आणि जेव्हा विष्णूच्या लक्षात आलं हा ऐकत नाही, भगवान हुशार आहे, लोटांगणच घातलं गरुडाला. कोणी? भगवान विष्णूने लोटांगण घातलं. गरुड लगेच खुश झाला. बोल भक्ता काय पाहिजे? डायरेक्ट देवालाच. असे ताकदीवान माणसं लवकरच, जे असं म्हणतात ज्यांच्या मनगटात बळ असतं त्यांचा मेंदू, ते तुम्ही मला नाही म्हणायचं, मला म्हणायचंच नाही. ते आढ्यतेत लवकर जातात. बोल भक्ता काय पाहिजे? आता मी कशा करता दृष्टांत दिला ते उत्तर इथे. सांग तुला काय पाहिजे? भगवान विष्णू म्हणले मला काही नको, तू माझं वाहन हो, एवढंच मला पाहिजे. एवढा ताकदवान गरुड आपल्या सगळ्या ताकदीचा अहंकार सोडून एका मिनिटात देवाचा दास झाला. तसं हे म्हणा, तुला सत्तेचा अभिमान असेल, तुला ताकदीचा अभिमान असेल, गुणाचा अभिमान असेल, हा 1 मिनिटात सोड आणि देवाचा दास हो. म्हणून शब्दाची योजना आहे, होई पक्षीराज. तू काय हो? पक्षीराज हो. आणि फायदा बी ना साधा वया काज तृप्तीची आहे. इथं तृप्ती आहे. तेथे माझ्या मना होई पक्षीराज. पण मनानं विचारलं तेथे म्हणजे कुठं? कुठं? अभंगाचं पहिलं
राजो तेथे म्हणजे कुठे? जिथे हरिनाम वेली पावली विस्तार, हरिनामाची वेल विस्तार पावली आणि फळी फुळाच्या भारानं जी वाकून गेली अशी वेल